इतिहासामधील काही व्यक्ती आपल्याला सतत प्रेरणा देत राहतात आणि त्यामुळे आपल्या मनातही त्यांच्याबद्दलचं कुतूहल कायमच वाढत राहतं. कसा असेल तो काळ ज्या काळात त्यांनी इतकं मोठं काम केलं? या उत्सुकतेपोटी आणि कुतूहलापोटीच शिवाजी महाराजांचा काळ आणि त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आलो शिवसृष्टीमध्ये. सुरुवात केली दुर्ग वैभवपासून. या दालनामध्ये महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. नमस्कार. दुर्ग वैभव दालनामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन इतिहास पुन्हा आपण इथे नव्याने पाहणार आहोत. पहिला आहे देवगिरी किल्ला. हा भुईकोट आणि गिरीकोट अशा दोन्ही प्रकारांमध्ये मोडतो. तर गडावर येणारा पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या किल्ल्यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती, आणि फक्त माहितीच नाही तर अमुक एक गोष्ट कुठे घडली त्या किल्ल्यावर, हे समजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या समोर ती सादर केली जाते. हे आहे शिवजन्मस्थान. शिवनेरी गडावरती त्या किल्ल्याचा इतिहास, किल्ल्यावरच्या महत्वाच्या जागा, त्या किल्ल्यांचं दृश्य आणि प्रतिकृती या सगळ्यांचा मिळून एक सुंदर अनुभव तयार होतो. शिवाजी महाराजांची जन्मकुंडली इथं बघायला मिळते. अनेक दुर्गांशी संबंधित महत्वाच्या घटना इथे खूप रंजक पद्धतीने आपल्या समोर मांडल्या जातात. उदाहरणार्थ पुरंदरचा तह. महाराजांचं पन्हाळ्यावरून विशाळगडावर जाणं आणि पावनखिंडीची लढाई याबद्दलच्या गोष्टी, त्यातले प्रवासाचे मार्ग, हे सर्व प्रत्यक्ष समोर प्रतिकृतीवरती बघायला मिळतं. हे खूपच खेळवून टाकणार आहे. महाराजांची पालखी दुसऱ्याच आडवाटेला जंगलामध्ये शिरली आणि त्याची अपेक्षा होती. शिवाजी महाराजांचा जो तेजस्वी इतिहास आहे, त्यांनी जो निर्माण केलेला वारसा आहे, तो आपल्याला इथे बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. इतिहास काळामध्ये ज्या व्यक्ती होऊन गेल्या त्या आपण काही जाऊन पाहू शकत नाही, पण त्यावेळेला समकालीनांनी काढलेली चित्र, त्यातनं ती व्यक्ती कशी होती हे आपल्याला कळतं. आणि ती चित्र अधिकृत आहेत का नाही, कसोटीला उतरतात की नाही, हे तज्ज्ञांनी पारखून घेतलेलं आहे. नंतरच त्याला इथे स्थान मिळालेलं आहे. तर इतिहासामध्ये वादाला जागा आहे, वितंड वादाला जागा नाही ठेवायची. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला नक्की सांगता येतात, ज्याच्याबद्दल आपण काही पुरावे दाखल करू शकतो, अशाच गोष्टींचा इथे समावेश केलेला आहे. हे म्हणजे आपण ज्या वेळेला इथे येतो त्यावेळेला वर्तमान काळ इथेच सोडतो आणि 300 वर्षापूर्वी जाऊन आपण त्या इतिहासात रममाण होतो. आणि इथे ज्या अनेक तज्ज्ञ लोकांनी आपले श्रम त्यात घातलेले आहेत, आपलं आत्तापर्यंत त्यांचं ज्ञान त्यात त्यांनी ओतलेलं आहे, त्यामुळे हे सगळं भारावून टाकणारं होतं. आपण त्या काळाशी तादात्म्य पावतो, याच्यासाठी शिवसृष्टीला येणं आवश्यक आहे. क्षत्रिय
रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक, त्याबद्दल हेनरी ऑक्सिडेन यांनी केलेल्या नोंदी आपल्याला चित्रफितीच्या माध्यमातून हे सगळं बघायला मिळतं. राजदरबारातल्या गोष्टींच्या प्रतिकृतीही इथे मांडलेल्या आहेत. पण शिवाजी राजा राज्याभिषेकाप्रित्यर्थ दर्शनाच्या समारंभानिमित्त प्रतापगडच्या भवानीला सोन्याचे चक्र अर्पण करण्यासाठी गेल्याचे समजले. शस्त्रांबद्दलचं तर एक स्वतंत्र दालनच आहे. यामध्ये प्रत्यक्ष इतिहासकालीन अनेक तलवारी आणि त्यांची माहिती, तलवारींचे प्रकार, या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. महाराजांच्या जगदंबा तलवारीची प्रतिकृतीही इथे ठेवली आहे. शिवाजी महाराजांना ज्या शत्रूंशी झुंज घ्यावी लागली आयुष्यभर, ते नेमके कोण होते, कसे होते, हे जाणून घेण्यासाठी किंवा विविध पादशाहींबद्दलची माहिती एका दालनामध्ये उपलब्ध आहे. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीतर्फे शिवसृष्टी प्रकल्प आंबेगाव बुद्रुक येथे उभारला जात आहे. एकूण जागा 21 एकर जागा आहे. या 21 एकरमध्ये महाराजांच्या प्रचार आणि प्रसार त्यासाठी सगळी माहिती आपल्याला इथं उपलब्ध झालेली आहे. पहिल्या फेजमध्ये दुर्ग वैभव आहे, आग्रा भेट, श्रीमंत योगी महाराजांचा पुतळा आपल्याशी बोलतो, शस्त्रदालन एक वेगळं आहे की ज्या युद्धामध्ये जे आयुध वापरली जाते, शस्त्र वापरले जाते, त्याची सगळी इथं माहिती आहे. त्या 5 पातशाह्यांची सुद्धा सविस्तर माहिती, फोटो आणि त्याची शेजारी माहिती अशी आपल्याला इथं उपलब्ध होते. सेकंड फेजमध्ये रंगमंचाऐवजी प्रेक्षागृह 360 डिग्रीमध्ये फिरते आणि ते साधारणतः आपल्याकडं 36 मिनिटाचं आहे. प्रतापगडला जे भवानी माता मंदिर आहे त्याच्यापेक्षा 25% मोठं भवानी माता मंदिर आहे आणि तिथे जी मूर्ती आहे त्याचीच रिप्लिका आपण इथं हे केलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला देगलूरकर सरांची मदत झालेली आहे. ह्याच्यानंतर पुढं जे होणार आहे 3रा आणि 4था टप्प्यामध्ये, तर त्यामध्ये राजसभा, जी रायगडला राजसभा आहे तंतोतंत तेवढीच राजसभा आपण इथं घेतलेली आहे. राजसभेच्या तिथं पाठीमागे राजवाडा पण आहे आणि तिथंच खाली साधारणतः 35 लाख लिटरची रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या टाक्यासुद्धा आपण बांधलेल्या आहेत. आणि त्या राजसभेच्याच खाली जवळपास 40,000 स्क्वेअर फूट जागा जी आहे तर ती डार्क राईड म्हणून आपण तिथं हे करतो आहे. त्याच्यामध्ये दक्षिण दिग्विजय जो झाला त्यातले काही क्षण आपण दाखवणार आहोत. अट्रॅक्शन बिल्डिंग पण तिथं आपली एक उभी राहते. त्या अट्रॅक्शन बिल्डिंगमध्ये सुद्धा शिवतांडव, पन्हाळगड बॅटल, खांदेरी उंदेरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे तिथं आपण शो तिथं दाखवणार आहोत. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेली ही वास्तू आणि हा प्रकल्प, आग्र्याहून सुटका या संपूर्ण प्रसंगाची चित्तथरारक कहाणी आपल्यासमोर विविध 3 पडद्यांमधून मांडली जाते. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या दालनांमध्ये महाराजांबद्दल आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपल्याला अनुभव घेता येतो. यापैकी सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 360 अंशातून फिरणारं प्रेक्षागृह. होय, इथे रंगमंच नाही फिरत, तर तुम्ही स्वतः फिरत संपूर्ण प्रेक्षागृहाला फेरी मारता आणि पडद्यावरती फक्त चित्रफीत दाखवली नाही जात, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव तयार करण्यासाठी 4D तंत्रज्ञान वापरलं. आणि ज्याचं आरमार त्याचा समुद्र हे गुपित महाराजांनी नेमकं हेरलं. आणि काय चमत्कार, केवळ काही वर्षात अगदी टोपीकरांनाही लाजवेल
या सगळ्या मांडणीमुळे शिवसृष्टीला भेट देणं हा एक वेगळाच आनंदाचा सोहळा ठरतो. फक्त महाराष्ट्रातल्या नाही, संपूर्ण भारतातल्या इतकंच नाही, परदेशातूनही आलेल्या माणसाला शिवसृष्टीला भेट देणं एक वेगळाच आनंद देऊन जाईल. इथे इतिहास फक्त दाखवला किंवा सांगितला नाही जात, तर इतिहासाचा एक अनुभव तयार केला जातो. अर्थातच शिवसृष्टीचं अजून बरंच काम आणि बऱ्याच योजना बाकी आहेत. येत्या काही काळामध्ये हा अनुभव दुपटीनं आणि तिपटीनं वाढत जाईल. तर तुम्ही पुण्यामधल्या आंबेगावला असलेल्या शिवसृष्टीला भेट दिली आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये जरूर लिहा. आणि शिवसृष्टीला भेट दिली नसेल तर आवर्जून या सुट्टीमध्ये आपल्या कुटुंबाला, मुलांना, मित्रमैत्रिणींना घेऊन जरूर या. अर्थातच संपूर्ण शिवसृष्टी व्यवस्थित पाहण्यासाठी 3-4 तासांचा कालावधी घेऊनच या.